नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या जेवणाच्या ताटामध्ये राहिलेली उष्टे याबद्दल आहे। तर ही उष्टे का सोडू नये, उष्टे सोडल्याने आपल्याला कशा पद्धतीने मरण हे लवकर येतं आणि उष्ट सोडण्याचे काय वाईट परिणाम होतात त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। रामायणात घडलेली एक गोष्ट आहे ती आपण आता बघणार आहोत। जेव्हा हनुमानजी सीता मातेला शोधायला गेले त्यावेळेसची ही गोष्ट आहे। रामायणाच्या संदर्भानुसार जेव्हा सीतेच्या शोधात श्री हनुमानजी रावणाच्या स्वयंपाकघरात शिरले तेव्हा हनुमानजींना समजले की रावणाचा मृत्यू जवळ आलेला आहे। ते कसे बरे, तर कारण रावणाने ताटात हे उष्टे दही तसेच राहू दिले होते। उष्टे सोडणाऱ्या व्यक्तीचे वय कमी होते। कदाचित या कारणास्तव आपले पूर्वज जेवण झाल्यावर ताटात पाणी टाकून ते पीत असत असे म्हणायला काही हरकत नाही। विद्वानांच्या म्हणण्यानुसार ताटात अन्न सोडणे ही माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो। असे केल्याने आर्थिक परिस्थिती कुमकुवत होते। त्याच वेळी घरी येणाऱ्या लक्ष्मीलाही राग येतो। जे मुले, जी विद्यार्थी अन्न उष्टे सोडतात ते अभ्यासात हळूहळू कमकुवत व्हायला लागतात। त्यांचे मन हळूहळू अभ्यासातून दूर व्हायला लागतं। म्हणूनच मुलांना जेवढे खाण्याची इच्छा आहे ते खाऊ शकतात तेवढेच त्यांच्या ताटामध्ये वाढले पाहिजे। प्लेटमध्ये अन्न सोडल्यास शनीच्या उद्रेकास सामोरे जावे लागते। यासह चंद्राची अनियंत्रित दृष्टी देखील एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर पडण्यास सुरुवात होत असते। चंद्राचा अशुभ दृष्टीमुळे मानसिक आजार देखील त्या व्यक्तीभोवती यायला लागतात। या व्यतिरिक्त जर आपण प्रवासादरम्यान उरलेले उष्टे अन्न फेकतो तेव्हा आपली कामे पूर्ण होत नाहीत किंवा काम देखील बिघडतात असे मानण्यात येतं। प्लेटमध्ये उष्टे अन्न जेवण सोडणारा व्यक्ती पापाचा भागीदार बनतो। म्हणूनच आपण आवश्यक तेवढेच अन्न ताटामध्ये घेतले पाहिजे। त्यामुळे अन्न वाया जात नाही। यदा कदाचित जर काही कारणास्तव जेवण ताटात उष्टे सोडावे लागले तर हात जोडून माता अन्नपूर्णेची क्षमा मागावी आणि नंतरच त्या ताटावून उठावे। खा मनभर पण सोडू नका कणभर। धन्यवाद।